हॅलो स्टुडंट्स, आज आपण ऑपरेटिंग सिस्टीमच्या या प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिकल नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. ओके, प्रिव्हियस प्रॅक्टिकल कोणतं झालेलं होतं आपलं? तर नंबर ऑफ कमांड्स होत्या, बेसिक कमांड्स, त्या काय आपण करून बघितलेल्या होत्या, एक्झिक्यूट करून बघितलेल्या होत्या. तर आज असणार आहे प्रॅक्टिकल नंबर 4. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर आपली जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, सपोज एडिटर असेल, GUI ग्राफिकल युजर इंटरफेस, ओके, त्यांचे युजेस बघणार आहोत. प्लस स्टार्ट, स्टॉप किंवा रिस्टार्ट करायचे असतील कमांड्स, एखादी जर सर्व्हिस आपल्याला लिनक्समध्ये स्टार्ट, स्टॉप किंवा रिस्टार्ट करायची असेल तर कोणते कमांड्स यूज करावे लागतात याचा आपण स्टडी करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया आजच्या प्रॅक्टिकलमध्ये काय असणार आहे, थेरॉटिकल पार्ट असणार आहे. ओके, तर एडिटर म्हणजे काय हे आधी आपण बघूया. ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला काय करते, डिफरंट टाईप्सच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. मग ते युजरला पण ॲज वेल ॲज प्रोग्रॅमरला पण काय करते, ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. बरोबर. तर हे आणखीन काय प्रोव्हाइड करते, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ॲप्लिकेशन प्रोग्रॅम. ओके, कशासाठी, तर टू एक्झिक्यूट इफ फ्रीली, जर ते फ्रीली असेल तर ते एक्झिक्यूट करण्यासाठी. सपोज आता लिनक्समध्ये आपल्याला एखादी फाईल एडिट करायची असेल तर त्यावेळी काय, डिफरंट टाईप्सचे एडिटर्स असतात. ओके, आता लिनक्समध्ये किंवा युनिक्समध्ये, ओके, लिनक्स किंवा युनिक्सच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बाय डिफॉल्ट एक एडिटर असतो, त्याला काय म्हटलं जातं, VI. ओके, बाय डिफॉल्ट एक एडिटर असतो त्याला VI म्हटलं जातं. VI म्हणजेच कोण, व्हिज्युअल एडिटर. लक्षात येते काय बघा, लिनक्समध्ये जर एखादी फाईल आपल्याला एडिट करायची असेल तर त्याच्यासाठी डिफरंट टाईप्सचे एडिटिंगच्या मेथड आहेत. मग युनिक्समध्ये बाय डिफॉल्ट एक एडिटर असतो त्याला काय म्हटलं जातं, VI म्हणजेच व्हिज्युअल एडिटर. ओके, आता हे जो व्हिज्युअल एडिटर असणार आहे तो काय असणार आहे, फुल स्क्रीन एडिटर असणार आहे. तो कोण असणार आहे, फुल स्क्रीन एडिटर असणार आहे आणि त्याला 2 मोड्स ऑफ ऑपरेशन्स असणार आहेत. त्यातील फर्स्ट मोड असणार आहे ते आहे कमांड मोड. फर्स्ट असणार आहे ते कोण आहे, कमांड मोड. आणि सेकंड असणार आहे ते कोण असणार आहे, इन्सर्ट मोड. आता कमांड मोड काय करतंय, तर ॲक्शन टू बी टेकन ऑन दी फाईल, फाईलवर ॲक्शन घ्यायची असेल तर काय केलं जातं, कमांड मोड असतं. आणि नेक्स्ट इन्सर्ट मोड काय करतं, इन विच एंटर्ड टेक्स्ट इज इन्सर्टेड इन टू दी फाईल. जर फाईलमध्ये काय करायचं असेल, टेक्स्ट एंटर करायचं असेल तर इन्सर्ट मोड असतं. लक्षात येतं आहे का, व्हिज्युअल एडिटर हे फुल स्क्रीन एडिटर आहे आणि त्याचे 2 मोड्स ऑफ ऑपरेशन्स असतात. फर्स्ट असणार आहे ते कमांड मोड आणि सेकंड असणार आहे ते इन्सर्ट मोड. इन्सर्ट मोड कशासाठी, तर फाईलमध्ये एखादी टेक्स्ट इन्सर्ट करायची असेल तर. आणि कमांड मोड कशासाठी, कॉजेस ॲक्शन टू बी टेकन ऑन दी फाईल, फाईलवर ॲक्शन घ्यायची असेल तर कमांड मोड ऑपरेशन यूज केलं जातं. ओके, तर हा जो काही एडिटर असणार आहे त्या एडिटरचा यूज करून काय करू शकतो आपण, युनिक्समध्ये डिफरंट वेने फाईल्स एडिट करू शकतो. ओके, सो व्हिज्युअल एडिटर वर्क्स इन युनिक्स. आता हे एडिटर काय करतं, एनेबल करतं कोणाला, तर एनेबल यू टू एडिट लाईन्स इन कंटेक्स्ट विथ अदर लाईन्स इन द फाईल. ते काय करतं, एनेबल कोणाला करतं, एनेबल यू कशासाठी, तर टू एडिट लाईन्स इन कंटेक्स्ट विथ अदर लाईन्स इन द फाईल. ओके, यू कॅन ऑल्सो यूज दिस एडिटर टू जस्ट रीड अ टेक्स्ट फाईल. आता सपोज तुम्हाला जर जस्ट टेक्स्ट फाईल रीड करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, हा एडिटर यूज करू शकता. लक्षात येते का. नेक्स्ट आहे ती सर्व्हिस कुठली आहे ऑपरेटिंग सिस्टीमसाठी, ती आहे GUI म्हणजेच कोण, ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, आता लिनक्स ही जी काही सिस्टीम असणार आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, ते काय प्रोव्हाइड करते, तर ते दोन्ही इंटरफेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. कोणकोणत्या, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि कोण, कमांड लाईन इंटरफेस. लक्षात येते का. तर ॲज पर दी रिक्वायरमेंट्स, जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार काय केले करू शकता, तुम्ही डिसाईड करू शकता की कोणतं इंटरफेस यूज करू शकता. ओके, सो ॲज पर रिक्वायरमेंट्स यू कॅन डिसाईड व्हेन शुड यूज द लिनक्स कमांड लाईन इंटरफेस अँड व्हेन यू शुड यूज द ग्राफिकल युजर इंटरफेस. लक्षात येते का, म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्ही काय करू शकता, डिसाईड करू शकता की ग्राफिकल युजर इंटरफेस यूज करायचं आहे की कमांड लाईन युजर इंटरफेस यूज करायचं आहे. लक्षात येते का. ओके,
हे झालं ऑपरेटिंग सिस्टीमच्या सर्व्हिसेसबद्दल. आता नेक्स्ट आहेत त्या कमांड्स. कुठल्या आहेत तर एखादी सर्व्हिस लिनक्समध्ये स्टार्ट करायची असेल, स्टॉप करायची असेल किंवा रिस्टार्ट करायची असेल तर ते कोणत्या कमांड्स यूज करायच्या आणि त्यासाठीचा सिंटॅक्स काय असणार आहे ते आज आपण बघूया. तर सपोज आपल्याला एखादी प्रोसेस स्टार्ट करायची किंवा एखादी सर्व्हिस स्टार्ट करायची असेल तर काय केलं जातं, systemctl ही कमांड यूज केली जाते. कोणती कमांड यूज केली जाते तर systemctl. सपोज आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे की स्टॉप करायचं आहे किंवा रिस्टार्ट करायचं आहे, काय करायचं आहे नेमकं, ती जी काही तुमची सर्व्हिस असणार आहे त्या सर्व्हिसचं तुम्ही नेम प्रोव्हाइड करायचं आहे. लक्षात येते का? सो स्क्रीनकडे लक्ष द्या. systemctl कमांड आणि सर्व्हिस नेम हा काय असणार आहे, स्टँडर्ड सिंटॅक्स असणार आहे. सपोज आता तुम्हाला एखादी सर्व्हिस स्टार्ट करायची असेल, एखादी सर्व्हिस स्टार्ट करायची असेल तर सिंटॅक्स काय असेल, systemctl, त्याच्यानंतर ती सर्व्हिस स्टार्ट करायची आहे, सो स्टार्ट, आणि त्याच्यानंतर तुमची जी काही सर्व्हिस असणार आहे त्या सर्व्हिसचं नेम तुम्ही प्रोव्हाइड करायचं आहे. आता एक एक्झाम्पल बघूया आपण त्याच्यासाठी. तुम्ही काय करणार, कमांड एक्झिक्यूट करून बघण्यासाठी लिनक्समध्ये जाऊन तुम्ही काय करणार, टर्मिनल ओपन करणार. ते टर्मिनल कसं ओपन केलं आपण तर माऊसचं राईट साईडचं बटन आपण क्लिक केल्यानंतर ओपन टर्मिनल असा आपल्याला ऑप्शन येतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन तुम्हाला ओपन होते. मग त्याच्यावर तुमचे जे काही कमांड्स असतील ते विथ सिंटॅक्स तुम्ही काय करता, एंटर करता. मग तिथं तुम्हाला काय ते बाय डिफॉल्ट डॉलर हा सिम्बॉल दिसतोय, राईट. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करता, sudo systemctl स्टार्ट आणि nginx असं टाईप करायचं. आता nginx हे काय असणार आहे तर ही सर्व्हिसचं नेम असणार आहे. आता ही कसली नेमकी सर्व्हिस असणार आहे तर nginx ही काय असणार आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर वेब सर्व्हिसिंग. ओके, किंवा लोड बॅलेन्सिंग करायचं असेल, मीडिया स्ट्रीमिंग करायचं असेल, अशा डिफरंट टाईप्सच्या यूजसाठी nginx ही सर्व्हिस यूज केली जाते. सो nginx हे काय असणार आहे, सर्व्हिस नेम असणार आहे. इट इज हाय परफॉर्मन्स, हाय स्केलेबल अँड हायली अवेलेबल वेब सर्व्हर आहे. लक्षात येतंय का? सो जर एखादी सर्व्हिस तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर त्याचा कमांड लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, मी एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे बघा. sudo त्याच्यानंतर काय करायचं, systemctl, त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर स्टार्ट आणि जे काही सर्व्हिस नेम असेल ते. ओके, आता सपोज तुम्हाला ती सर्व्हिस स्टॉप करायची असेल, तुम्हाला जी आता nginx साठी आपण बघतोय ना, ही सर्व्हिससाठी हे सर्व्हिस नेम आहे, तर त्याच्यासाठी ती सर्व्हिस जर स्टॉप करायची असेल तर त्याचा सिंटॅक्स काय असेल. आता मी तुम्हाला त्याचा सिंटॅक्स काय असणार ते दाखवते. ओके, इथं जर ती सर्व्हिस असणार आहे जी, ती सर्व्हिस जर स्टॉप करायची असेल टू स्टॉप सर्व्हिस, सिंटॅक्स बघणार आहोत आपण. काय येणार, सेम डॉलर त्याच्यानंतर sudo लिहायचं, मग systemctl आणि फक्त इथं काय चेंज करायचं, तुम्हाला जे करायचं आहे ती ॲक्शन इथं टाईप करायची, स्टॉप आणि कोणतं काय तुमची जी काही सर्व्हिस नेम असेल ते. आता आपण इथे nginx या सर्व्हिससाठी बघतोय. सो हा झाला कोणाचा, जर एखादी सर्व्हिस स्टॉप करायची असेल तर त्याचा सिंटॅक्स. लक्षात येतोय? ओके, आता नेक्स्ट, जर तुम्हाला ती सर्व्हिस रिस्टार्ट करायची असेल, टू रिस्टार्ट दी सर्व्हिस, काय सिंटॅक्स येणार, फक्त जस्ट इथं चेंज काय होणार आहे तर तो असणार आहे sudo systemctl नंतर काय लिहायचं तुम्ही, रिस्टार्ट. लक्षात येते का? सो these are the syntax for the respective services performed using command. ओके, हे काय असणार आहेत, सिंटॅक्स असणार आहेत. तुम्हाला जर एखादी सर्व्हिस स्टार्ट करायची असेल, स्टॉप करायची असेल किंवा रिस्टार्ट करायची असेल तर. लक्षात येतंय का? ओके, सो आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघितला, थेरॉटिकल पार्ट बघितलेला आहे.
याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं तर जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे त्याच्या सर्व्हिसेस कोणत्या आहेत, त्या कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि त्यामध्ये ॲक्च्युली काय असतं. त्यामध्ये पहिला आपण बघितला तो होता एडिटर आणि सेकंड होता तो कोण होता, GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. ऑपरेटिंग सिस्टीम सर्व्हिसेस. ओके, मग एडिटरमध्ये काय बघितलं, युनिक्समध्ये बाय डिफॉल्ट एक एडिटर असते त्याला काय म्हणतो आपण, व्हिज्युअल एडिटर. बरोबर, मग त्याचे 2 मोड्स असतात ऑपरेशनचे. फर्स्ट असते तो कमांड मोड आणि सेकंड असते तो इन्सर्ट मोड. कमांड मोड काय करतं तर त्या फाईलवर ॲक्शन घेतं, ॲक्शन टू बी टेकन ऑन दी फाईल. आणि इन्सर्ट मोड काय करतं, सपोज एखादा टेक्स्ट इन्सर्ट करायचं असेल त्या फाईलमध्ये तर इन्सर्ट मोड ऑपरेशन यूज केलं जातं. आता GUI म्हणजे काय, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि कमांड लाईन इंटरफेस हे जे 2 असणार आहेत ते काय केले जातात, ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही डिसाईड करू शकता की नेमकं कोणतं इंटरफेस यूज केलं पाहिजे. लक्षात येते का? ओके, आता ह्या प्रॅक्टिकलवर मी तुम्हाला क्वेश्चन्स देणार आहे. त्यातील पहिला क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे, लिस्ट दी व्हेरियस मेन्यूज यू ऑब्झर्वड ऑन युअर सिस्टीम. ओके, आता कोणकोणते मेन्यूज तुम्ही तुमच्या सिस्टीमवर ऑब्झर्व केलेले आहेत त्याची लिस्ट करायची आहे. नेक्स्ट असणार आहे ते आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्राफिकल युजर इंटरफेस अँड कमांड लाईन इंटरफेस. लक्षात येते का? हे देन क्वेश्चन्स असणार आहेत. आता लिस्ट करायची तुम्हाला सांगितली मी, लिस्ट व्हेरियस मेनूज यू ऑब्झर्व ऑन युअर सिस्टीम. मग त्यामध्ये काय सांगू शकता तुम्ही, तर त्यामध्ये तुम्ही मेनू बार, कमांड लाईन इंटरफेस मेनू किंवा ग्राफिकल युजर इंटरफेस मेनू असे डिफरंट लिस्ट करू शकता. ओके, आणि ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कमांड लाईन इंटरफेस काय करते, एनेबल अ युजर टू कम्युनिकेट विथ द सिस्टीम थ्रू कमांड. कमांड लाईन इंटरफेस काय करते, विच एनेबल्स अ युजर टू कम्युनिकेट विथ द सिस्टीम थ्रू दी कमांड्स. आणि ग्राफिकल युजर इंटरफेस काय करते, it permits a user to interact with system by using graphics which includes image, icons, etc. म्हणजे दोन्ही पण काय करते, सिस्टीम सोबत इंटरॅक्ट होण्यासाठीच आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. फक्त कमांड लाईन मध्ये काय करते, थ्रू कमांड्स ते इंटरॅक्ट करते सिस्टीम सोबत. आणि ग्राफिकल युजर इंटरफेस मध्ये काय करते तर थ्रू ग्राफिक्स, युजिंग ग्राफिक्स, मग ते इमेजेस असतील, आयकॉन्स असतील ह्यांचा यूज करून सिस्टीम सोबत इंटरॅक्ट होण्यासाठी काय करतं, प्रोव्हाइड करतं, परमिशन देतं. ओके, लक्षात येते का? असे डिफरंट काय असतील त्याचे डिफरन्स असतील ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये आणि कमांड लाईन इंटरफेसमध्ये. ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे तुमच्या बुकमध्ये. लक्षात येते का? ओके, इथं आपलं प्रॅक्टिकल नंबर 4 कंप्लीट होतं आहे. थँक्यू.